आपण हे जे बघत आहात सूर्यवान पाटील व्यवहारी डोंगरेकर यांच्या शेतीमध्ये म्हणजेच माझ्या शेतीमध्ये मी यावर्षी मुद्दा म्हणून बरू या पिकाची लागवड करायची त्या उद्देशाने मी बरूचं धान्य आणलेलं आहे आणि मला बरू हा पेरणी यंत्राद्वारे शेतामध्ये पेरायचा आहे। मी हा खत म्हणून पेरत तर आहे त्याचबरोबर माझ्या जमिनीची आज 15 ते 20 वर्षापासून मशागत झाली नाही किंवा हिला खत नाही, सेंद्रिय खत नाही आणि रासायनिक केमिकलचा वापर जास्त झाल्यामुळे जमीन खूप उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कमजोर झाल्यामुळं मी आमचे गुरुवर्य काका शिवाजी पाटील कस्तुरे यांचा सल्ला घेऊन बरू या पिकाची शेतामध्ये लागवड करत आहे आणि त्याचबरोबर त्याचं उत्पन्न कसं होईल थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया। काका नमस्कार। मी सांगतो तुम्हाला, एक याचं तर खत होतेच, परंतु तुम्हाला सोयाबीन एवढं म्हणजे बियाण्याचा विचार केला, सोयाबीनच्या खर्चाचा विचार केला तर तेवढं डेफिनेट म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो की तेवढं उत्पन्न तुम्हाला होऊ शकते, उलट खत भेटू शकते, असं माझं मत आहे। जमिनीची पोत सुधारेल 100% सुधारणार। आणि अर्ध्यावर जरी काढलं तरी त्याचं काही नुकसान नाही। अर्ध्यावर काढलं तर तुम्हाला पिकच घ्यायचं असेल लवकर तर अर्ध्यावर काढा, त्याचं खत हिरवळीचा खत म्हणून तुम्ही करू शकता। बरं, किंवा तुम्हाला बीजच घ्यायचं असेल तरी त्याचं जे काळी कचरा निघणार आहे त्याच जमिनीत गाळला तर तुम्हाला त्याचाही बेनिफिट भेटू शकतो। गरजू जे शेतकरी आहेत, इच्छुक शेतकरी ज्यांना लागवड करायची त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश देसाल? बरू या पिकाची लागवड करायची असेल त्यांना तर मी एक सांगतो, जे तणाचे आपण एक शेत म्हणतो, तण जास्तच निघते, त्याच्यामध्ये पिकच येत नाही, अशा पद्धतीचं ज्यांना वाटते त्या ठिकाणी सरळ सरळ बरू फेकून टाकायची, नाल्याच्या कडेला वाहून जाते पीक, तिथं सरळ बरू टाकायची आणि त्यानंतर आपल्याला जे पीक घ्यायचं आहे, मध्यंतरी घ्यायचं असेल तर हिरवळीचा खत म्हणून वापरा आणि 100% उत्पन्न घेऊन सुद्धा ते खतच होते, परंतु त्याचा काळी कचरा बाहेर न जाता तुम्ही तिथंच गाळला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। म्हणजे कमी खर्चामध्ये आणि रासायनिक शेतीचा वापर ज्या शेतकऱ्यांनी जास्त केला असेल, अतिरिक्त केला असेल, त्यांच्यासाठी जमीन सुधारण्यासाठी हे एक मार्ग चांगला आहे तुमचं म्हणणं असं? मी तर सांगतो, बरू, मूग, उडीद, द्विदल पिकं जर घेतलं, एखाद्या वेळेस तुम्हाला हे वाईट वाटेल, तण जरी शेतीत जास्त वाढू दिलं आणि त्याचं जरी गाडून टाकलं तर हिरवळीचा खत म्हणूनच वापरायला पाहिजे, धन्यवाद। असं माझं मत आहे। ओके, धन्यवाद।